हाच तो कॅन्टोन्मेंट हद्दीतला सोलापूर बाजार ते तिकडं मोहम्मदवाडीपर्यंतचा रस्ता म्हणजे गोळीबार मैदानापर्यंत। खरं तर हा रस्ता तांत्रिकदृष्ट्या ताब्यात आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणजे PWDच्या, कारण रस्ते बांधकाम ते करतात। म्हणजे हा पहिला हायवे होता बेसिकली, म्हणजे सोलापूर हायवे म्हणून हा त्यांच्या ताब्यात होता। पण दरवर्षी कधी कॅन्टोन्मेंट करायचं कधी पालिका करायचं, पण जसं कॅन्टोन्मेंट पालिकेच्या हद्दीत मर्ज करण्याचा निर्णय झाला केंद्र सरकारवरनं, तसं या दोन्ही संस्था म्हणजे कॅन्टोन्मेंट आणि पुणे महापालिका हे नुसते कागदी घोडे नाचवतात। ह्या रस्त्याचे खड्डे कोणी बुजवायचे ते, त्यामुळं झालं काय, पाऊस झाला दरवेळेस इकडे ट्रॅफिक जाम होतं खड्ड्यांमुळे। बरं पुढं विशेष म्हणजे राज्यमंत्री माधुरी मिसाळ पण राहतात, त्या रोज या रस्त्याने ये जा करतात अनेकदा। इकडे मी इथे कॅन्टोन्मेंटचं जो ऑफिस आहे मेन तिथपर्यंत हे सगळे असेच खड्डे आहेत पूर्ण इथून तिथून। म्हणजे आपल्याला आता जेवढं शक्य आहे तेवढं आपण दाखवतो, बाकी व्हिज्युअलमध्ये घेतोच आहोत। पण ही सगळी ट्रॅफिक इथं का जाम होती, इथं बाजूला पेट्रोल पंप आहे, सगळं चौक आहे, तरीही कोणीही म्हणजे कुठली ना पालिकेची यंत्रणा कुठं हलताना दिसते ना कॅन्टोन्मेंट। म्हणजे फक्त होतंय काय, साधे खरं तर तिकडले चौकातले खड्डे पोलिसांनी स्वतः ब्लॉक आणून बुजवले, कारण शेवटी ट्रॅफिकचा त्रास त्यांना होतो। आणि ही सगळी ट्रॅफिक इथं मला सांगा खड्ड्यामुळं कशी ट्रॅफिक जाम होतं? ट्रॅफिक अतिशय स्लो जात आहे खड्ड्यामुळे आणि चौक जाम होत आहे स्लो जात असल्यामुळे। तुम्ही पालिकेला सांगितलं का खड्डे बुजवले पाहिजे वगैरे? पालिकेचे आमच्या वरिष्ठांनी याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु अजून काही पूर्तता झाली। कॅन्टोन्मेंटला आणि पालिकेला दोन्ही। हा रस्ता कोणाच्या हद्दीत नेमका, काय वादच चाललंय? वाद चालू आहे आपसात। काय वाद काय? आमच्याकडे नाही त्यांच्याकडे आहे असा वाद, असं दोन्ही संस्था म्हणतात। त्याच्यामुळे खड्डे बुजायचं राहिलं आणि हे सगळे ट्रॅफिक जाम होतं इथं। हो बरोबर। हे गेले 3-4 महिन्यापासून हा प्रकार आहे। सगळं तुम्हाला त्रास होतो? पावसाळ्यात भरपूर त्रास होता। बरोबर। काय विनंती काय आहे पोलीस अधिकारी? शेवटी तुम्हाला विनंती हीच आहे, रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी आणि इथला रस्ता सुरळीत व्हावा। हे बघा, हे तामाणे साहेब आहेत, ट्रॅफिक पोलीस आहेत, बिचारे रोज यांना इथं चौकात उभं राहावं लागतं, नेहमी ट्रॅफिक जाम होतं सातत्याने। इथं ट्रॅफिक जाम होतं, हे बघा शिट्ट्यांचा आवाज। मी किती केवळ 4 खड्डे बुजवण्यासाठी एवढा वेळ लागतो का पालिकेला आणि कॅन्टोन्मेंटला? म्हणजे कॅन्टोन्मेंटचं तर आम्ही अनेकदा बातम्या केल्या, कॅन्टोन्मेंट कुठेही खड्डे बुजवत नाही। आणि मग आता तर त्यांना कारण मिळालं की आम्ही महापालिकेत मर्ज होतो, ते तुम्ही महापालिकेनेच बघावं। पण ह्या दोघांच्या वादात असे रस्त्यावरचे खड्डे असेच पडून आहेत आणि ट्रॅफिक जाम होतं। खरं तर पालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याशी आम्ही स्वतः बोललो, CM साहेबांनी स्वतः विनंती केली खड्डे लवकर बुजवा, तेव्हा आम्ही पुण्याला खड्डे मुक्त करू पण नोव्हेंबरमध्ये। पण आता काय अडचण आहे, हे तुमच्या दोन संस्था कॅन्टोन्मेंट आणि पालिका केवळ कागदी घोडे नाचवत हा रस्ता दुरुस्त करायचं सोडून फक्त बाबूगिरी करत बसलं, याच्यावर कुठेतरी वचक झाला पाहिजे। अन्यथा सामान्य पुणेकरांना असंच खड्ड्यातनं कठत पुढं ट्रॅफिक पास करत प्रवास करावा लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया पुणे, गोळीबार मैदान इकडे हडपसर।